भारतीय रेल्वेच्या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनने आपला ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण केला असून या चाचणी दरम्यान तिने तब्बल 180 किलोमीटर प्रति तास एवढा वेग गाठला आहे। सवाई माधोपूर कोटा नगदा या रेल्वे विभागात पार पडलेल्या या ट्रायल रनमध्ये ट्रेनची स्थिरता, प्रवासातील आवाजाची पातळी आणि सुरक्षितता या सर्व घटकांची तपासणी करण्यात आली। रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि प्रवाशांच्या आरामाला प्राधान्य देणारे डिझाइन वापरले गेले आहे। या ट्रेनचा मुख्य उद्देश म्हणजे रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक वेगवान आणि सुखद पर्याय उपलब्ध करून देणे। वंदे भारत स्लीपरमध्ये सध्याच्या डे सर्व्हिस वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा वेगळ्या प्रकारे स्लीपर कोचेस तयार करण्यात आले आहेत, जे दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी योग्य आहेत। ट्रायल दरम्यान मिळालेला 180 किलोमीटर प्रति तासाचा वेग हा भारतीय रेल्वेच्या स्लीपर प्रकारातील गाड्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। रेल्वेच्या सूत्रांनुसार या ट्रेनचे उत्पादन इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे करण्यात आले आहे। स्लीपर प्रकारात ही पहिली वंदे भारत ट्रेन असून ती उच्च वेगाने धावणारी आणि ऊर्जा कार्यक्षमतेने चालणाऱ्या कोचेससह सुसज्ज आहे। रेल्वे मंत्रालय लवकरच या ट्रेनचा प्रवासी सेवांसाठी प्रारंभ करण्याचा विचार करत आहे। यामुळे लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासात गती, आराम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम पाहायला मिळेल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे।